त्या सुरत राजाने असं ठरवलं की आपण आता अरण्याची वाट धरायची. आणि मग तो सुरत राजा जो आहे तर तो सुरत राजा त्या घोड्यावरती बसला आणि त्याच्या घोड्यावरती बसून तो अरण्याकडे निघाला. निघाल्याच्या नंतर बराच लांबवर तो त्या अरण्यामध्ये गेला. गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याला एक आश्रम दिसला महाराज. त्या आश्रमाचं वैशिष्ट्य असं होतं, आता गाय आणि वाघ कधी एकत्र पाणी पितील का हो? नाही पिऊ शकत. कुत्रे आणि मांजरं कधी एकत्र राहू शकतात का? नाही राहू शकत. तर त्या पद्धतीने तिथं ते चित्र उलट पद्धतीने त्याला दिसलं. गाय आणि वाघ एकत्र नांदतायत, सगळे असे शांत आहेत, सगळेजण आनंदी आहेत. मग त्याला विचार पडला, आपण सुद्धा इथं जावं, इथं कोण महात्मे आहेत नेमके, तर त्यांच्याकडे आपण गेलं पाहिजे. आणि म्हणून तो जे काही सुरत राजा आहे तर त्याने त्या आश्रमामध्ये प्रवेश केला. तिथे मेधा नावाचे मुनी, तर ते मुनी त्या ठिकाणी त्या आश्रमाचे संत होते. तर त्या महात्म्याच्या चरणी तो नतमस्तक झाला. मेधा मुनींनी ओळखलं, म्हटले राजा दुःखीत दिसतोस, तुझा चेहरा जरा पडलेला आहे, काय झालंय नेमकं की तू एवढा उद्विग्न दिसतोस, एवढा दुःखी दिसतोस? राजा म्हटला, काय सांगू म्हणे ऋषीवर्य, एवढा छान प्रजेचं पालन करणारा मी राजा, सगळ्या प्रजेला एखाद्या लेकराप्रमाणे सांभाळणारा मी राजा, ह्या दोन हाताने मी कधी भ्रष्टाचार केला नाही, की कोणाची योजना कधी खाल्ल्या नाही, सगळ्यांना त्यांच्या अकाउंटवरती टाइम टू टाइम पैसे पाठवणारा मी राजा. परंतु घडलं असं, माझ्यावरती आक्रमण झालं आणि आक्रमण झाल्यामध्ये मी हरलो आणि हरल्यामुळे आता माझ्यावरती अशी अरण्यवासाची वेळ आलेली आहे. आणि म्हणून मी एकटाच त्या अरण्यातून माझा घोडा घेऊन मी असा निघालो आणि तुमचा आश्रम मला दिसला आणि तुमच्या आश्रमामध्ये एवढं शांत, एवढं मन प्रफुल्लित करणारं असं हे जे काही वातावरण आहे तर त्या वातावरण पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो. आणि मग त्या ठिकाणी तुझं काही सुरत राजा आहे तर तो सांगायला लागला, त्या राजाने माझ्यावरती जरी आक्रमण केलं तरीही मी तुम्हाला शरण आलेलो आहोत आणि त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी मला या ठिकाणी ठेवून घ्या. माझं जे काही मन आहे ते स्थिर होण्यासाठी मला कृपया तुम्ही मदत करा. आणि मग असं झाल्याच्या नंतर जे काही मेधामुनी आहेत तर ते मेधामुनी त्या ठिकाणी त्याला म्हणतायत, तू या ठिकाणी राहू शकतोस, परंतु त्या ठिकाणी राहत असताना तुला हिंसा करावी लागणार नाही. हिंसा म्हणजे काय असतं, क्षत्रिय जे असतात तर त्यांना मृगय करण्याची सवय असते, शिकार करण्याची त्यांना सवय असते. आणि म्हणून तू या ठिकाणी हिंसा करू नकोस, तू शांत चित्ताने ठिकाणी माझ्या आश्रमामध्ये राहू शकतो. आणि म्हणून त्या ठिकाणी तो जे काही सुरत नावाचा राजा आहे तर तो सुरत नावाचा राजा त्या मेधामुनीच्या आश्रमामध्ये राहायला लागला. बरेच दिवस झाले, मेधामुनीच्या आश्रमामध्ये सगळं काही त्याला आवडलं, त्याचं मन स्थिर झालं. परंतु जे दुःख असतं ते माणसाच्या मनातून कधी ना कधीतरी उचंबळून आल्याशिवाय राहत नाही. आणि त्या सुरत राजाने काय केलं, त्या आश्रमाच्या शेजारी एक झाड होतं. दुपारच्या प्रहरी तो जे काही सुरत राजा आहे तर तो सुरत राजा त्या ठिकाणी निवांत पहुडला. परंतु त्याचं दुःख पुन्हा उचंबळून आलं आणि तो विचार करायला लागला, अरे आपण आपलं जे काही राज्य आहे तर ते सोडून या ठिकाणी आलोत आणि या राज्याला सोडून आल्याच्या नंतर आपल्या राज्यामध्ये आता परिस्थिती कशी असेल. सहज त्याला ते आपलं राज्य आठवलं, किती शांत होतं, किती चांगलं होतं आणि आपण किती तत्परतेने प्रजेचं पालन करत होतो, सगळी सज्जन मंडळी आपल्या राज्यामध्ये राहणारी होती. आणि मग त्याला तो प्रश्न पडला की आपल्या राज्यातील माणसं आता पत्ते तर खेळत नसतील ना, त्याला द्यूत म्हणतात शास्त्रीय भाषेत, द्यूत तर खेळत नसतील ना, पत्ते तर खेळत नसतील ना, जुगार तर खेळत नसतील ना, व्यसनाच्या आहारी तर ते गेले नसतील ना, आपल्या राज्यातील कुलस्त्रियांची काय परिस्थिती असेल, असे नानाविध प्रश्न त्या सुरत राजाला पडलेले आहेत. आणि त्या सुरत राजाला असे प्रश्न पडल्याच्या नंतर तिकडून त्या अरण्याच्या वाटेने एक अजून दुःखी मनुष्य येताना त्यांना दिसला सुरत राजाला. आणि ते त्या झाडाच्या जवळ आले, ते पांतस्थ ते वाट सुरू. आणि मग तो सुरत राजा जो आहे तर त्या पांतस्थाला विचारायला लागला, का हो म्हणले, इकडे एवढ्या अरण्यामध्ये एकही माणूस दिसत नाही, निर्मनुष्य असं हे अरण्य, घनदाट अरण्य, आणि या ठिकाणी तुम्ही काय करताय नेमकं? ते म्हटले, काय नाही, तर सांगायचं कसं. म्हटले, बसा खाली, थोडं मन शांत होऊ द्या, मी तुम्हाला सांगतो.
आणि मग सुरत राजाने त्यांना विनंती केली, नाही महाराज तुम्ही सांगा म्हटले, तुम्ही फार दुःखी दिसता, तुमचं मन थोडं मोकळं करा, थोडं हलकं करा. त्यावेळेस जसं तो हिंदीमध्ये शेर आहे, हमें तो अपने लुटा गैरों में कहा दम था, तर त्या पद्धतीने तो सांगायला लागला, म्हटले महाराज मला आपल्याच माणसाने लुटलंय. आणि बहुधा असंच घडतं समाजामध्ये, आपली जी असतात ती खरी धोकेदायक असतात. असं होतं केव्हा केव्हा. तर त्या पांतस्ताची सुद्धा तीच त्या ठिकाणी परिस्थिती झालेली होती. तर तो पांतस्त जो होता तर त्याचं नाव समाधी वैश्य होतं. काय नाव होतं त्याचं? समाधी वैश्य होतं. तर समाधी वैश्य म्हणजे तो एक व्यापारी होता, थोडक्यात आजचा बिझनेसमन आपण धरूयात. तर तो एक व्यावसायिक होता आणि धनाढ्य होता, धनिक कुळामध्ये जन्म झालेला होता. परंतु महाराज ज्यावेळेस तुमचं जे काही महत्व आहे ते संपलेलं असतं, तुमची गरज संपलेली असते, त्यावेळेस तुम्हाला कोणी सांभाळत नाही, अशी परिस्थिती आजच्या काळात आपण पाहतो. तर त्या पद्धतीने तो म्हातारा झाला आणि मग त्याचं जे काही धन आहे, जी काही संपत्ती आहे, तर ती सगळी संपत्ती त्याच्या बायका मुलांनी हिसकावून घेतली आणि ते म्हटले आता तुम्ही गेट आउट व्हा, घरातून तुम्ही आता इथून तुम्ही आता निघा. आणि असं म्हटल्याच्या नंतर त्या समाधी वैश्याला त्यांनी घरातून हाकलून दिलं. मग जायचं कुठं, तर त्याने अरण्याचा रस्ता धरला आणि मग त्या सुरत राजाला त्या ठिकाणी तो भेटला. म्हणे अशा माझ्या जन्माची कहाणी आहे बाबा, सांगू तरी कोणाला. म्हटले तू एक सांगतो, तुझ्यापेक्षा मी अजून दुःखी माणसाला भेटली. म्हटले काही का असे नाही, काही का अडचण नाही, परंतु मी या ठिकाणी मेधा मुनींच्या आश्रमामध्ये राहतो आहे सध्या. तू जर तिथे आलास तर तुझंही मन थोडं शांत होईल, यात तिळ मात्र शंका नाही. मग त्याचं ऐकून ते सुद्धा शांतांना शरण गेले, त्या मेधा मुनींना शरण गेले. आणि शरण गेल्याच्या नंतर मेधा मुनी म्हणतात, अरे सुरत राजा तू एकटा होतास, दुःखी गोष्ट खरी, पण हा एक पांतच तू कोणी आला, हा तुला कुठे मिळाला. म्हणे महाराज याची पण अशीच परिस्थिती, याच्या बायका मुलांनी सगळं धन वगैरे ते हिसकावून घेतलं आणि याला हाकलून दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा दुःखी आहे आणि या वनामध्ये आता आलेला आहे. तर मग या ठिकाणी मेधा मुनी म्हटले ठीक आहे म्हणे, तू पण इथे राहा, तू पण प्रसन्न होशील. संतांकडे ज्यावेळेस आपण जातो ना, त्यावेळेस संत काही मागत नाहीत, पण न मागता करीती सर्व कामं, त्यांना संत म्हणतात. आणि म्हणून ते मेधा मुनीच्या त्या आश्रमामध्ये राहायला लागलेत. आणि मग त्यांना सुद्धा असा प्रश्न पडला, त्यांनी मेधा मुनीने विचारलं, का हो म्हणजे महाराज त्या जीवनामध्ये दुःख काय येतं नेमकं, माणसं दुःखी का होतात नेमके, त्या दुःखामागे खरं कारण काय असतं. तर त्यावेळेस जे काही सुरत राजा आहेत, समाधी वैश्य आहेत, ते विचारतात ना, त्यावेळेस ते मेधा मुनी आहेत, ते मेधा मुनी म्हणतात ऐका मी तुम्हाला त्याचं कारण सांगतो. या जगामध्ये दुःख काय, या जगामध्ये जे काही माणूस दुःखी होतो तर त्या दुःखाची कारण काय आहेत, तर या सर्व दुःखाला कारण म्हणजे ती जगदंबा आहे. कशामुळे, तर ती जगदंबा नित्यरूपा आहे आणि या मायाचक्राची चालन करते आहे, त्या मायाचक्रावर ती चालवत असते. आणि माया म्हणजे काय आहे, माया म्हणजे ती दिसत नाही, जे खोटं असतं त्याला माया म्हणतात. आणि म्हणून या मायेमध्ये आपण गुरफडतो आणि तेच खरं सत्य आणि शाश्वत असं मानायला लागतो आणि त्याच्यामुळे आपण दुःखी होतो. आणि याच्यातून जर बाहेर निघायचं असेल तर आपल्याला त्या जगदंबेला शरण जावं लागतं, हा पण एक प्रकार आहे. आणि त्याच्यामुळे काय, तर त्या जगदंबेच्या कृपेने आपण सुखी पण होतो आणि जगदंबेच्या अवकृपेमुळे आपण दुःखी पण होतो. मग ह्या मेधा मुनींच्या वाक्याला अनुषंगाने जे काही सुरत राजा होता आणि समाधी वैश्य होता, तर त्यांना सुद्धा प्रश्न पडला, जगदंबा सुख दुःखाला जर कारण असेल तर ते जगदंबा नेमकी कशी आहे, त्या जगदंबेचं चरित्र नेमकं कसं आहे, तर ते चरित्र आम्हाला कळवा, ते चरित्र आम्हाला सांगा. दुर्गा सप्तशती ऐकता बरं का तुम्ही मराठीमध्ये, एवढं सोपं नाही आहे. दुर्गा सप्तशती संस्कृत आहे, एकतर कळत नाही, आज तुम्हाला मराठी भाषांतरित तुम्ही कथा स्वरूपात ऐकतायत, तुम्ही खरंच भाग्यवान आहेत. तर ती देवी कशी, तर ते सुरत राजा आणि मेधा मुनींना विचारत आहेत, ते समाधी वैश्य मेधा मुनींना विचारत आहेत, त्याचं चरित्र आम्हाला सांगा. तर मग ते मेधा मुनी जे आहेत तर त्या सुरत राजाला आणि त्या मेधा मुनीला त्या ठिकाणी ते चरित्र सांगतायत. तर ते ऐका, ते देवीचे चरित्र कसं आहे. काय झालं, कल्पांत झाला, कल्पांत म्हणजे या जगाचा नायनाट होतो,
हे जग संपूर्ण संपतं त्यावेळेस इथं पाणी राहतं फक्त. आणि त्या ठिकाणी शेषशाही भगवान विष्णू त्या ठिकाणी पहुडलेले असतात त्या पाण्यामध्ये, म्हणून त्यांना नारायण म्हणतात. नारा म्हणजे पाणी आणि आयन म्हणजे राहणे. पाण्यामध्ये राहणारा जो भगवंत आहे तर तो नारायण. आणि ज्यावेळेस कल्पांत होतो, सृष्टीचा संपूर्ण नाश होतो, त्यावेळेस म्हणजे नवीन युगाची तिथून सुरुवात होत असते. तर त्यावेळेस या ठिकाणी संपूर्ण पाणी असतं आणि तिथं भगवान विष्णू असतात आणि ते निद्रिस्त असतात. कारण की जी योगमाया आहे तर ती योगमाया निद्रा देवी त्या ठिकाणी त्या भगवान विष्णूंच्या डोळ्यांमध्ये असते. आणि मग एक दिवस झाला असं, भगवान विष्णू कल्पांत काळी त्या शेषशाही आसनावरती पहुडलेले आहेत, निद्रिस्त आहेत. आणि अशा वेळी त्यांच्या कर्णमळामधून मधु कैटप नावाचे दैत्य त्या ठिकाणी प्रगट झाले. ते जन्माला आले आणि भगवान विष्णूंच्या नाभी कमळामधून ब्रह्मदेवांची उत्पत्ती झालेली. आणि म्हणून ते ब्रह्मदेव असे नाभी कमळाच्या त्या कमळावरती ते बसलेले आणि खाली असे भगवान विष्णू निद्रा देवीने त्यांच्यावरती कृपा केल्यामुळं, योगमायेने त्यांच्यावरती कृपा केल्यामुळं ते निद्रिस्त झालेले. आणि मग ते मधुकैटप त्या कर्णमळातून त्या ठिकाणी उत्पन्न झालेले. आणि ते म्हटले आता विष्णू तर झोपलेले, जागे तर ब्रह्मदेव दिसतात, मग यांच्यावरतीच आपण पहिल्यांदा घाला घालूयात, यांचाच आपण या ठिकाणी काटा काढूयात. कारण की जे राक्षस असतात त्या राक्षसांना देवाचा फार तिटकारा असतो, फार राग असतो. कारण की राक्षसांना आपलं साम्राज्य निर्माण करायचं असतं. त्याच्यामुळे ते म्हटले ब्रह्मदेवांना आपण या ठिकाणी संपवूयात, ब्रह्मदेवांकडे आपण थोडं जरा लक्ष करूयात. आणि म्हणून त्यांनी आक्रमण केलं ब्रह्मदेवावरती. ब्रह्मदेव घाबरले, म्हटलं आता करायचं काय. आणि मग त्यांना भगवान विष्णूंच्या डोळ्यामध्ये ती योगमाया दिसली आणि त्या योगमायाचं त्यांनी स्तवन केलं. ते फार मोठं रात्री सुक्त त्याला म्हणतात आपल्याकडे. तर ते रात्री सुक्त आहे, ते फार मोठं स्तोत्र आहे. तर ते स्तोत्र त्यांनी गायल्याच्या नंतर ती योगमाया प्रसन्न झाली. आणि योगमाया प्रसन्न झाल्याच्या नंतर जे काही भगवान विष्णूंचं जे काही डोळे आहेत, त्यांचे जे कान आहे, त्यांचे संपूर्ण जे काही शरीर आहे, तर त्या शरीरामधून ती जगदंबा प्रगटली आणि भगवान विष्णू जागृत झाले. आणि जागृत झाल्याच्या नंतर त्यांनी जे काही मधुकैटप नावाचे जे दैत्य आहेत तर त्या दैत्यांसोबत सुमारे 5000 वर्ष युद्ध केलं असं दुर्गा सप्तशतीमध्ये वर्णन आहे. 5000 वर्ष बाहुयुद्ध केलं, म्हणजे हातांनी असे ते एकमेकांशी युद्ध खेळत होते. आणि मग अशा वेळेस 5000 वर्ष एखादा योद्धा जर आपल्यासोबत युद्ध करतो तर त्या मधुकैटपाला सुद्धा प्रश्न पडला, हा योद्धा म्हणजे कोणी साधा सुद्धा नाही, तर फार पराक्रमी असावा. आणि त्याच्यामुळे त्या विष्णूंना त्यांनी विनंती केली की हे विष्णुदेव तुम्ही वर मागा. तसं देव म्हणतात एरवी वर मागा, परंतु इथं उलट घडलेलं आहे. फार गोड कथा आहे, ऐका. इथं विरुद्ध घडलंय. दैत्य म्हणतात की विष्णू तुम्ही वर मागा. जे ज्ञानी माणसं असतात ना, तर ते आपलं काम करण्यासाठी गाढवाला सुद्धा गोपाळ शेठ म्हणून ते आपलं काम साधून घेत असतात. तर त्या पद्धतीने विष्णू म्हणतात वर मागा. एखादा म्हटला असता मी सगळ्या जगाचा चालक करताय, तू मला वर मागा म्हणतोय, तुला अक्कल तरी आहे का, तू कोणाला म्हणतोय, असं एखादा म्हटला असता. परंतु ते मुळातच गाढव, त्यांचा म्हणजे वरचा मजला रिकामा होता. तर विष्णू म्हटले यांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही, आपण जे काही युद्ध करतोय तर यांना हरवण्यासाठी. आणि म्हणून युक्तिप्रयुक्तीने यांच्यावरती कसं तरी आपल्याला विजय मिळवायचा आहे. म्हणून म्हटले तुम्ही फार पराक्रमी आहात मधुकैटप दैत्य हो, मला तुम्ही एक वर द्या. काय वर? तर म्हटले तुम्ही निष्प्राण व्हा, म्हणजे तुम्ही मरा, सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे. तर निष्प्राण व्हा अशा पद्धतीने वर मागितला. मधुकैटप म्हटले आता जर द्यावाच लागेल. वर मागा आपणच म्हटलो, विष्णूने वर मागितला, आता जर द्यावा लागेल. मग त्यांनी काठ घातली. म्हटले ज्या ठिकाणी पाणी नाही, कारण त्या काळी सर्वत्र पाणी होतं या पृथ्वीतलावरती, कारण की तो कल्पांताचा काळ होता आणि तिथं जमीन वगैरे काही नव्हती, फक्त पाणी होतं. आणि तेवढे विष्णू तिथं त्या जे काही सागर आहे, तो जे काही पाणी आहे तर तिथं ते पहुडलेले. आणि मग त्या ठिकाणी ते म्हणतायत सर्वत्र जर पाणी असेल तर हा आपल्याला मारू कसा शकेल. कारण की त्यांनी अशी एक आट घातली की जिथं पाणी नाही तिथं मला मारा. काय आट घातली त्यांनी? जिथं पाणी नाही तिथं मला मारा. कारण की
त्यांनी सुद्धा युक्तिवाद त्या ठिकाणी खेळले होते. तर विष्णू म्हटले ठीक आहे, तुमची तेवढीच आट आहे, तर जिथं पाणी नाही तिथं मारतो तुम्हाला. आणि मग त्यांनी त्या दोघांना मांडीवरती घेतलं. अरे मांडीवर थोडीच पाणी ना, विष्णू पण हुशारच होते. आणि मग त्यांना मांडीवर घेतलं आणि मांडीवर घेऊन दोघांचा शिरच्छेद केला आणि मधुकैटभ जायचा तिथं वध झाला. हे प्रथम चरित्र आहे देवी महात्म्यामध्ये. त्या निद्रा देवीने कृपा केली विष्णूवरती, तेज स्वरूपाने ती अवतीर्ण झाली आणि त्या जे काही मधुकैटभ नावाचे दैत्य आहेत तर त्यांचा त्या ठिकाणी नायनाट झाला. तर अशी कथा. त्यानंतर दुसरी कथा फार गोड आहे आणि सगळ्यांच्या म्हणजे ती परिचयाची आहे. आणि त्या कथेमध्ये महिषासूर दैत्याचं वर्णन आलेलं आहे. देवी महात्म्याचा तो दुसरा अध्याय, दुसरा ते चौथा अध्याय हा संपूर्ण महिषासुराचं वर्णन केलेलं आहे. तर झालं असं, 100 वर्ष युद्ध चाललं होतं त्या पृथ्वीतलावरती. 100 वर्ष देव आणि राक्षसांमध्ये तुफान युद्ध चालू आणि दोघे अगदी झुंजार पद्धतीचे, हरायला कोणी तयार नाही. महिषासूर एवढा पराक्रमी होता त्या काळी, फार पराक्रमी राक्षस. तर त्याने केलं असं, सगळे देव जिंकत आणले, सगळे जीव जिंकले त्याने. आणि जिंकल्याच्या नंतर इंद्राचं सुद्धा त्याने आसन जे आहे ते हिसकावून घेतलं. इंद्र म्हणजे स्वर्गाचा अधिपती आणि ते इंद्राच्या माध्यमातूनच जे काही वरुण आहे, अग्नी आहे, सर्व काही पृथ्वीतलावरती कार्य करत असतात. आणि त्याने जर कार्य नाही केलं तर संपूर्ण जनजीवनही विस्कळीत होत असतं. समजा जर पाऊस नाही पडला तर शेतकऱ्यांचे काय हाल होतं तुम्हाला माहिती. तर संपूर्ण इंद्रदेवाकडे खातं दिलेलं आहे. आणि म्हणून हा इंद्रच त्याने जिंकून घेतला आणि इंद्राला सिंहासनावरती हाकलून दिलं आणि स्वर्गाचा अधिपती महिषासूर झाला. आणि मग संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं. सृष्टीचे जे काही चलनवलन होतं तर त्याच्यामध्ये सर्वत्र बाधा यायला लागल्या. आणि मग त्या ठिकाणी करायचं काय, तर सर्व देवांनी ब्रह्मदेवाकडे धावा घेतला. ब्रह्मदेवाकडे सगळे देव गेले आणि गेल्याच्या नंतर त्यांनी आपलं दुःख सांगितलं. म्हणजे ब्रह्मदेव, अशा पद्धतीचा हा राक्षस महिषासूर नावाचा राक्षस यांनी थैमान माजवलंय आणि सगळ्या देवांना इथं ऋषीमुनींना सळोगीपळ करून सोडले. आणि या ठिकाणी आता आमचा काय बुद्धीचा लाग नाही, नेमकं आम्हाला करावं काय हा आम्हाला प्रश्न पडलाय. तर मग ब्रह्मदेवाच्या अध्यक्षतेखाली हे देवांचे जे काही शिष्टमंडळ आहे तर ते मग जिथं शिव होते, जिथं विष्णू होते तर त्या दोघांकडे गेले. आणि भगवान शिवांना आणि भगवान विष्णूंना हे सगळं महिषासुराचा जो काही पराक्रम आहे तर तो पराक्रम ऐकून अत्यंत राग आला. राग आल्याच्या नंतर झालं असं, एवढे ते संतप्त झाले, आपात मस्तक त्यांना राग आला. पायापासून तर डोक्यापर्यंत अगदी एवढे ते लालबुंद झाले. तर त्या रागामधून त्यांच्या मुखामधून, कोणाच्या डोळ्यामधून सर्व त्या देवांच्या तेज बाहेर निघलं. ते तेज एवढं देदीप्यमान होतं महाराज, त्या संपूर्ण पृथ्वीतलावरती ते तेज म्हणजे सामावत नव्हतं, एवढं मोठं तेज. आणि त्या तेजाने काय केलं, त्या तेजाने एक नारीचं रूप घेतलं, एका स्त्रीचं रूप घेतलं. आणि त्या स्त्रीचं रूप घेतल्याच्या नंतर सगळे देव जे आहेत तर त्या तेजाकडे पाहतच राहिले. डोळे सुद्धा दिपतील अशा पद्धतीचे तेज होतं. डोळ्याने ते पाहू शकत नव्हते अशा पद्धतीचे तेज होतं. आणि मग सगळ्या देवांनी त्या स्त्री रूपाला वंदन केलं. आणि ती स्त्री म्हणजे ती तेज स्वरूपात देवी म्हणजे साक्षात महिषासूर मर्दिनी जगदंबा आहे, ह्या सगळ्या देवांनी जाणलं. आणि मग सगळ्या देवांनी काय केलं, तिला कुणी त्रिशूळ दिला, कुणी किंजलकिनी असा एक वर्णन आहे म्हणजे जी कधी कोमेजत नाही अशी कमळांची माळ दिली, कुणी मुसळ दिलं. तर ती सहस्त्र बाहूंची अशी ती जगदंबा त्या ठिकाणी प्रगट झाली. आणि प्रगट झाल्याच्या नंतर तिला अशी सगळ्या देवाने आयुध दिल्याच्या नंतर हिमालयाने तिला बसण्यासाठी सिंह दिला. खरं तर देवी महात्म्यामध्ये सिंहाचा उल्लेख आहे, वाघाचा असा कुठे उल्लेख नाही, म्हणजे माझ्या माहितीनुसार तरी ती सिंहवाहिनी. आणि जेवढे काही पराक्रम देवीने केले तर ते सिंहावरती बसून गेले. आणि देवीचा सिंह सुद्धा असा होता, फार पराक्रमी होता. निम्मे दैत्य तर शिवानेच गतप्राण गेलेले असं वर्णन आहे. तर त्या देवीला हिमालयाने सिंह दिला बसण्यासाठी. त्या सिंहावरती बसून ती जगदंबा मोठमोठ्याने गर्जना करायला लागली, मोठमोठ्याने विकट हास्य करायला लागली, मोठमोठ्याने हसायला लागली. आणि इकडे महिषासूर बसलेला होता. ते म्हटले, अरे माझ्या आवाजापेक्षा मोठा आवाज करणारा असा या जगामध्ये जन्माला येऊ शकत नाही. एवढा विकट हास्य करणारा असा हा आवाज, एवढी गर्जना करणारा हा आवाज नेमका कोणाचा आहे.
हे संपूर्ण पृथ्वीतल जे तर ते भयकंपित झालं. सगळेजण थरथर कापायला लागले, कारण की ती गर्जना तेवढी मोठी होती त्या जगदंबेची. आणि मग तो महिषासुर जो आहे तर तो पाहायला आला, म्हणे कोण आहे भाऊ असा आवाज करणारा नेमका, तर कोण आहे असा, म्हणजे तो पुरुष नव्हता बरं का, तर ती स्त्री होती. आणि स्त्रीला समाजामध्ये कसं प्राधान्य थोडं कमी दिलं जातं. स्त्री फार मोठा पराक्रम करेल असं या गोष्टीवरती बऱ्याच जणांना विश्वास नाही. मग हा जो काही महिषासुर आहे तर तो असं जातो आणि गेल्याच्या नंतर त्याला ती जगदंबा दिसते. आणि जगदंबा त्या ठिकाणी विकट हास्य करते, गर्जना करते आणि सगळे देव तिची आराधना करतायत, तिची त्या ठिकाणी मान सन्मान करतायत. कुणी तिला आयुध देते, कुणी तिची स्तुती करते. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर त्या महिषासुराला प्रश्न पडला, अरे ही तर एक स्त्री आहे आणि स्त्रीची एवढी मोठी गर्जना, आपल्यापेक्षा मोठी गर्जना, आणि हे सगळं जे काही वातावरण आहे भयकंपित करून टाकले त्या जगदंबेने, हे कसं होऊ शकतं. आणि म्हणून त्या महिषासुराने त्या देवीवरती चाल करून गेला. त्या देवीला हरवण्यासाठी, तिला नमवण्यासाठी तो चाल करून गेला. ते सिंह सुद्धा फार मोठ्याने गर्जना करायचं महाराज. आणि त्या देवीवरती, त्या सिंहावरती जो काही चिक्षुर नावाचा त्याचा सेनापती होता, काय नाव होतं त्या महिषासुराच्या सेनापतीचं? चिक्षुर नाव होतं. प्रत्येक सेनेला एक सेनापती असतो. एवढं फार अफाट अशा प्रकारचं सैन्य त्या महिषासुराकडे होता. एवढं सैन्य होतं की जवळपास असं वर्णन आहे की 5 कोटी 5 अब्ज 2 कोटी 60 लाख एवढं सैन्य होतं महिषासुराकडे. किती? 5 अब्ज 2 कोटी 60 लाख एवढं सैन्य होतं. आणि तेवढंच घोडदळ होतं, तेवढंच हत्तीचं सुद्धा सैन्य होतं. आणि एवढं सगळं सैन्य घेऊन एकटीच जगदंबा आहे बरं का, ध्यानात ठेवा. जगदंबा एकटी आहे सिंहावर बसलेली. फक्त तिच्याकडे सिंह आहे बसण्यासाठी, आणि काही असतील ते तिच्या हातामध्ये आयुध आहेत. आणि या महिषासुराकडे 5 अब्ज 2 कोटी 60 लाख एवढं सैन्य. त्याच्यामध्ये घोडदळ आहे, त्यामध्ये पायदळ आहे, काही हत्तीवरचे सैन्य. अशा पद्धतीने जवळपास 5 अब्ज 2 कोटी 60 लाख एवढं सैन्य आणि एकटी जगदंबा आहे. आणि हा महिषासूर त्या दिशेने, जगदंबेच्या दिशेने त्या ठिकाणी त्या जगदंबेला जिंकण्यासाठी, तिला नमवण्यासाठी, युद्ध करण्यासाठी निघलेला आहे. किती विशेष आहे विचार करा. एक स्त्री आहे, शिवाय पुरुष असल्याच्या नंतर थोडं वेगळं असतं. एक स्त्री आहे, नारी शक्ती आहे, तेज स्वरूप आहे, तिच्याकडे फक्त काही आयुध आहेत, याच्याकडे इतकं मोठं सैन्य आहे, सगळं काही विसंगत आहे. परंतु त्या जगदंबेला हरवण्यासाठी हा महिषासूर चाललाय. आणि हा महिषासूर ज्यावेळेस गेला त्यावेळेस तो स्वतःहून अगोदर नाही गेला, तर त्याने आधी सेनापती पाठवला चिक्षुर नावाचा. आणि मग त्यांच्यामध्ये सर्व काही जे काही राक्षस आहेत, जे काही